मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आपली निवड झाली आहे. काय पहिली प्रतिक्रिया? सगळ्यात पहिले मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, त्याचसोबत आमच्या पक्षाचे जे केंद्रीय नेतृत्व आहे आणि त्याचसोबत आमच्या पक्षाचे सगळे ज्येष्ठ नेते, या सगळ्यांचं मी सर्वात पहिले मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यासारख्या एकदम साधारण कार्यकर्त्याला ही अनुसूचित जाती मोर्चा प्रदेशाध्यक्ष म्हणून एक खूप मोठी जबाबदारी या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. अनुसूचित जाती मोर्चा मार्फत आम्ही आपल्या आता ज्या सरकारच्या जे काही योजना आहेत त्या लोकांपर्यंत, तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम या मोर्चाच्या माध्यमातून करणार आहे. त्याचबरोबर विरोधकांचे जे फेक नरेटिव्ह जे पसरवत आहे ते फेक नरेटिव्ह पुसण्याचं काम आमचा मोर्चा करणार आहे. आणि बाबासाहेबांनी जे आपल्याला सांगितलं आहे की शिका, संघटित आणि संघर्ष करा, तर आपल्या समाजातील सगळ्या मुलांना, तळागाळातल्या मुलांपर्यंत शिक्षण पोहोचतंय की नाही, नसेल पोहोचत तर ते पोहोचलं गेलं पाहिजे, याची आम्ही काळजी घेणार आहे. आपल्या समाजातील ज्या वेगळ्या वेगळ्या जाती आहेत त्या वेगळ्या एकमेकात न हे करता आम्ही सगळ्या जातींना एकत्र एका छताखाली आणून संघटन बनवणार आहे. आणि पुढे जो संघर्ष होणार आहे तो विकासाचा संघर्ष, समाजाच्या विकासाचा संघर्ष आम्ही मोर्चाच्या मार्फत या समाजामध्ये करणार आहोत. आपला मागील जो फोन कॉल होता देवेंद्र फडणवीस फार चर्चेत आला होता, मग त्याला कुठेतरी आता न्याय मिळाला असं वाटतं? नाही, त्याचं म्हणजे आम्ही ज्यावेळेस 2024ला जेव्हा मी अपक्ष फॉर्म भरला होता तेव्हा माझी ठामपणे ती भूमिका तीच होती की उदगीर शहरामध्ये त्यावेळेस पूर्ण उदगीर विधानसभामध्ये तो भाजपाचाच गड राहिलेला होता पहिलेपासून. आणि तेव्हा आमचं एक असा हट्ट होता की ती जागा महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाला सोडवली गेली पाहिजे. आणि तसं नाही झाल्यामुळे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून आम्हाला बळ दिलं की आम्ही, म्हणून मी अपक्ष फॉर्म भरला होता. ते शेवटी आमचे जे देवभाऊ आहेत ते आमचे नेते आहेत, ते सर्व आहेत पक्षाचे, आणि त्यांनी दिलेला शब्द पाळून मग मी माघार घेतली. या अनुसूचित जातीमधल्या तरुणांना आणि युवकांना काय संदेश मिळाला? मला असं वाटतंय की आपला जो पूर्ण तरुण वर्ग आहे किंवा एकंदरीत आपला जो समाज आहे, आपण एक तर फक्त जे शासकीय नोकऱ्या आहेत आपण त्याच्यात फक्त भरोशावरती किंवा त्याच्या मागे आपण जास्त वेळ देतोय. तर मला असं वाटतंय की आपली जी लोकसंख्या आहे आणि जेवढ्या नोकऱ्या आपल्याला उपलब्ध आहेत त्याच्याने फक्त शासकीय नोकऱ्यावरती अवलंबून न राहता मला असं वाटतंय की उद्योग असेल किंवा सहकार असेल, संघटन असेल, या सगळ्या वेगळ्या माध्यमातून तरुण सक्षम झाला पाहिजे. आणि म्हणून आम्ही अनुसूचित जाती मोर्चामधनं आम्ही युवकांना आम्ही हे उद्योगाचं आणि सहकाराचं एक नेटवर्क आम्ही या ठिकाणी तयार करणार आहोत की जेणेकरून तरुणांमध्ये या सगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा जास्तीत जास्त त्यांना ऑपॉर्च्युनिटीज मिळतील. आणि आम्ही असं उद्योगांमध्ये सुद्धा आम्ही आपल्या समाजातील तरुणांना एक प्रशिक्षण वर्ग किंवा कार्यशाळा देखील आम्ही आमच्या अनुसूचित मोर्चा मार्फत आम्ही देणार आहोत.